मी कर्म करायला जातो माझ्यासोबत काढून जातो. आज सकाळी सकाळीच दूध काढायला शेतात आलतो. काल आपली सुडी जमा करायला होती. आज वातावरण चांगलं होतं त्याच्यामुळे आपली सोयाबीनची सुडी उघडी करून दिली. मस्त 3-4 पोळ्या खुनलून घेतल्या आणि संध्याकाळी खुनल्याला अजून दळण घेऊन आलो. मला लय दिवसाचा काहीतरी मोठं करायचा प्लॅन होता. त्याच्यामुळे मला कम्प्युटरची लय गरज होती. म्हणलं आज होऊनच जाऊ दे गाड्या. सोबत रोहन बिन होता. तो म्हणे मला बी काहीतरी काम आहे. म्हणलं चाल मग आता काय. सरळ मधल्या मार्गाने आम्ही धाडले आलो. आम्ही आलतो डायरेक्ट जामून दे कम्प्युटरवर. इथं कम्प्युटर बी सुधारतात. नवीन कम्प्युटर आणि जुने कम्प्युटर तुम्हाला एकदम चांगल्या रेट मध्ये भेटून जाते. बाबर दादा याला काय झालं सुरूच नाही राहिलं. दादा म्हणे ग्राफिक कार्ड टाकावं लागतं. ओ म्हणलं आपापल्यात काम करा चालू झालं पाहिजे फक्त ते आणि बंद नाही पडलं पाहिजे. दादा म्हणे मी करतो म्हणे तुझ्या कम्प्युटरचं काम. त्यात लोक हे घे म्हणे या कॅमेऱ्यात काढतोय ब्लॉग तर व्हायरल होते. गाईवर लक्ष ठेवायला चांगलं आहे म्हणलं. पुढच्या वेळेस आले की घेऊन जातो म्हणलो मी. आता आम्हाला थोडं थोडं करून लय मोठं सामान न्यायचंय म्हणे. काय विचारता आमच्या मागं नुसती साडी जाते. काम करायला जातो काढून देतो. जाता जाता आमचं टायर पंक्चर होऊन गेलं. काकाला म्हणलं आवराव काका लवकर जाऊ द्या आम्हाला घरी. परत सामान बी लय मोठं नेणे आम्हाला. जरासा पुढं येऊन चहा घेतला आणि आलो डायरेक्ट घरी. जराशी इकडचे तिकडचे डब्बे काढून उलटे सुलटे वायरस जोडून फायनली मी कम्प्युटर सुरू केलं. 1 वर्ष झालं आपलं कम्प्युटर बंद होत. फायनली आज कसं तरी कम्प्युटर चालू केलं. सगळे सॉफ्टवेअर जसेच तसे होते. फोटोशॉप प्रीमियर प्रो सगळं एकदम जसंच तसं होतं. मी वेब डिझाईन बी शिकलो होतो आणि हे आहे त्याची कोडिंग. आपलं कम्प्युटर खराब व्हायच्या आधी मी हे पोस्टर तयार केलं. बरं आजच्यासाठी एवढंच. भेटू पुढच्या व्हिडिओ मध्ये. ते लोक मला फॉलो करून ठेवा.